नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. सरदर्द या नावानं आम्ही काही यापूर्वी व्हिडिओ केलेले होते. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR. त्याच्यावरती इतका गदारोळ विरोधकांनी बिहारमधल्या निवडणुकांच्या आधीचीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याचा अतिरेक झाला तो पश्चिम बंगालच्या बाबतीमध्ये. इतकी नावं काच गाळीन तुम्ही सर्वसामान्य नागरिकाचा मतदानाचा हक्क हिरावून घेता. फुले शाहू आंबेडकरांच्या या देशामध्ये, महाराष्ट्रात बोलताना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणत, पुरोगामी महाराष्ट्र, बाबासाहेबांची घटना, सगळे नावं घेतले जातात. खरं तर ह्या सगळ्या एक साधा प्रश्न कुणाही तुम्हा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकेल की भारताची घटना भारतातल्या लोकांसाठी आहे. भारतातल्या संविधानानं जबाबदारी भारतातल्या लोकांसाठी घेतली, जगभरातल्या लोकांसाठी नाही घेतलेली. ज्यांची नावं कटलेली आहेत त्या लोकांनी समोर यावं आणि सांगावं, पुरावे, कागदपत्र सादर करावेत. पण इतका तर्क, दुष्टपणा करायचा. आत्ता त्याचा ताजा तो विषय पुन्हा यायचं कारण म्हणजे 2 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च थप्पड मारली या सगळ्या याचिकांना, कायमस्वरूपी बंद करून टाकली. असाच प्रकार EVMच्या बाबतीत झाला होता. 42 वेळा याचिका दाखल झाल्या आणि 42 वेळा सर्वोच्च न्यायालयासमोर आलं. शेवटी त्यांना ती थप्पड मारून बंद करावं लागलं. सेंट्रल विस्टा बिल्डिंगच्या बाबतीमध्ये ती 1 वर्षात 4 याचिका दाखल केल्या. शेवटी 1 लाख रुपयाचा दंड लावून त्यांना हाकलून दिलं कोर्टातून. आता तोच प्रकार SIRच्या बाबतीत झाला. सगळ्या याचिका क्लब केल्या गेल्या आणि शेवटी एकदा त्याच्या बाबतीतला अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि जो एकूण सरदर्द विरोधकांचा आहे त्याच्यावरती परत एकदा अजून दर्द दिला थप्पड मारून. आणि आता हे सर्द होऊन बसलेले आहे. काय मुद्दा आहे हो? मी तुम्हाला फार त्याच्या बारकाव्यात जात नाही, तुम्हाला कळण्यासाठी म्हणून ढोबळ फक्त 2-3 मुद्दे सांगतो. पहिली गोष्ट, यांचं बोंब होते की तुम्ही कोण नागरिकता ठरवणार. अरे तो विषयच नाही ना. या म्हणजे निवडणूक आयोगाला सांगितलेलं असं आहे काम, घटनेमध्ये दिल्याप्रमाणे 2च फक्त अटी आहेत. या मतदार यादीमध्ये कोणाचं नाव असू शकतं की एक ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जन्माचा दाखला, म्हणजे त्याचं वय पूर्ण झाले की नाही कसं कळावं. आणि दुसरी गोष्ट, तो भारताचा नागरिक असला पाहिजे. नागरिकत्व ठरवण्याचा आम्हाला अधिकार नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण तो नागरिक असला तरच त्याला जर प्रवेश द्या असं सांगितलं असेल तर तो नागरिक आहे की नाही हे तपासायचं की नाही. तपासण्यामध्ये जर आम्हाला असं आढळलं की त्या नागरिकत्वात नाहीये किंवा पुरावे पुरेसे नाहीयेत, संदिग्ध आहे, आम्ही बाजूला ठेवलं. काय करावं हा पूर्णपणे गृह मंत्रालय असो, परदेश मंत्रालय असो, फॉरेन मिनिस्ट्री असो, हे सगळ्या बाकीच्यांचा विषय आहे ना. तो मानव संसाधन कुठल्याही खात्याचे नाव घ्या, ते सरकारी पातळीवरती काय करायचं ते करा. सगळ्यात पहिले म्हणजे निवडणूक आयोगाला जे काम सांगितलेलं आहे, 18 वर्षाचा आहे का, त्याची जन्म तारीख दाखला बघितला जन्माचा. आणि दुसरी गोष्ट, भारताचा नागरिक आहे त्या संदर्भातले प्रमाणपत्र. बरं, आधार कार्ड हे तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. हे जे सगळे आरडाओरडा करून सांगत होते ना, आधार घ्या, आधार घ्या, आधार घ्या, आधार कसं घेत नाही, आधार कसं घेत नाहीत, स्वतः सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या निवाड्यामध्ये दिलेले असं पूर्णपणे स्पष्ट असा त्यांचा निकाल आहे की आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा नाही. मग आता संपला विषय. मग तुम्ही आधार कार्ड दाखवल्याचं तर फार तर तुमचं घर तेच आहे की नाही आणि बाकीच्या गोष्टी ओळख पटवण्यासाठी ते ठीक आहे. पण तुमच्या नागरिकत्वाचा तो पुरावा नसेल तर जो पुरावा शासनाने मान्य केलाय तोच समोर आणावा लागेल ना. इतकी बोंब ह्याच्यावर केल्या गेलेली होती. सर्वोच्च न्यायालयाने परवा थप्पड मारताना यांना स्पष्ट सांगितलं, निवडणूक आयोगाला पूर्णपणे हा अधिकार आहे की तुम्ही नागरिक आहात की नाही हे कागदपत्राच्या आधारे तपासण्याचा. दुसरा मुद्दा त्याच्या बाबतीतला होता की जो नेहमीच बोंब केल्या गेली की मुळात हे SIR कशासाठी आणि हे त्याचा कुठं अधिकार आहे. परत ती पण गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण हे वारंवार करणे हे तर आता 22 ते 20 वर्षानंतर व्हायला लागले. याचा पूर्ण अधिकार सर्व निवडणूक आयोगाला आहे. त्यांनी जी प्रक्रिया केली त्याच्यात काहीही चूक नाही. म्हणजे दुसरी थप्पड बसली. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच वेळेस कसं भारतामध्ये अखंडपणे निवडणुका चालू असतात. प्रत्येक वेळी निवडणुकीचीच तारीख असती जी कुठली असायची ती, कारण की कुठल्या तरी राज्यामध्ये निवडणुका असतातच. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर का? उलट ज्या राज्यामध्ये निवडणुका आहेत तिथलं SIR तातडीनं आधी पूर्ण करा, जेणेकरून नव्या ताज्या व्यवस्थित याद्या सगट निवडणूक व्हावी. काय याच्यामध्ये गैरगोष्ट होती? आत्ता महाराष्ट्रामध्ये SIR झालं, मागच्या महिन्यातली गोष्ट आहे.
मी स्वतः कागदपत्र आणि काय ते सगळं देऊन माझ्या पत्नीचं नाव बदलणे आणि बाकीच्या काही गोष्टी होत्या याच्या बाबतीतलं हे केलं. हे आत्ताची गोष्ट आहे ना. आता तर कुठलीच निवडणूक नाही 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये, पण चालू आहे SR प्रक्रिया, सगळ्या देशात चालू आहे. पण बोंबाशी केल्या गेली की निवडणुकीच्या तोंडावर कशी गेल्या गेली. अजून एक शेवटचा मुद्दा त्याच्यात, म्हणजे मुद्दे भरपूर आहेत, निकाली पत्र एवढं मोठं आहे तुमच्यापैकी ज्यांना मी नेहमी आवाहन करतो की हे संदर्भातले अतिशय बारीक असे व्हिडिओ त्याच्यातले तज्ज्ञ करतात ते जरूर पहा. मी फक्त तुम्हाला ढोबळपणानं त्याचा सगळा तो विषय तुमच्या समोर मांडतो, त्याचा सार सांगायचा प्रयत्न करतो सोपेपणा. या सगळ्या निवडणूक आयुक्तांनी जे काही सगळं काम केलं त्याच्यावरती एवढा सगळा गदारोळ केला, वारंवार त्याच्या नावानं बोंब केल्या गेली. एक साधा प्रश्न, ज्यांची नावं कटलेली आहेत असे लोक घेऊन तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये या. यापूर्वी सुद्धा जेव्हा न्यायालयाने असं आवाहन केलं गेलं एकही याचिका या संदर्भात आलेली नाही. उलट ज्या लोकांची नावं कटलेले होते आणि त्यांच्यापैकी काही जणांनी जेव्हा पुरावे सादर केले त्या सगळ्यांची नावं परत त्याच्यामध्ये ॲड झाले. 27 लाख नावांच्या बाबतीमध्ये बोंब सांगितली जाते. जी 27 लाख नावं कटलेली आहेत त्याची कारण, ह्याच्यातला एक भाग थोडा बाजूला ठेवा की ते परदेशी नागरिक आहेत की नाही. संशय आढळल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं सांगितलं की तुम्ही तुमची फक्त मला कागदपत्र पूर्ती करा, तुमची नावं आम्ही ॲड करतो. आणि जर हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पर्यंत झालं नाही तरीही तुम्ही जेव्हा केव्हा कागदपत्र सादर कराल तुमचं नाव आम्ही ॲड करू, जेणेकरून तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये का होईना पण तुम्हाला मतदान करता येऊ शकेल. याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा काय दोष? तुमची जी काही कागदपत्रांची पूर्तता असेल, जी तुम्हाला करायची नसेल, तुम्ही करू शकत नसाल, तुम्ही केलेली नाही, तर तुमच्या त्या बाबतीमध्ये पूर्णपणे जबाबदारी तुमची असल्यामुळे निवडणूक आयोगाचा याच्याशी काही संबंध नाही. ह्याने वारंवार त्याच्या नावानं टीका केली. आणि ही जी अतिशय संयमित, संतुलित आणि न्यायकारक अशी भूमिका निवडणूक आयोगानं घेतलेली होती की तुम्ही जेव्हा केव्हा कागदपत्र सादर कराल आणि तुम्ही नागरिक असल्याचा आणि 18 वर्षापेक्षा जास्त वय तुमचा असल्याचा पुरावा मिळाला की आमच्या पुरता विषय संपला. इतकी बोंब केल्या गेली, एकूण सगळे मिळून 6 करोड नाव आहेत जी डिलीट झाली भारतातली. आता हा आकडा काय, ह्याच्यातले पुन्हा वादविवाद करत होता. 100 करोड मधले 6 करोड, 100 करोड मतदार आहेत आपल्याकडे. 40 करोड जे आहेत ते 18 वर्षाच्या कमी असल्यामुळे आपण त्यांना मतदार यादीत नाही आहेत. 100 करोड आहेत. 100 करोड मधले 6 करोड नाव कटले, 6%. या 6%तले किती केसेस समोर आले अशा, किती जण उठून म्हणायला लागले की नाही मी जिवंत आहे, माझं नाव कसं काय कटलं. अशा ज्या काही केसेस ज्या ठिकाणी समोर आल्या निवडणूक आयोगानं त्यांचं नाव परत त्याच्यामध्ये ॲड केलं. आता तो प्रश्न निर्माण होतो, मग हे कोण 6 करोड? एक तर मृत झालेले आहेत, एक तर ज्यांची नावं 2 ठिकाणी आलेली होती किंवा ज्यांनी स्थलांतर केलेलं आहे, आणि तिसरा जो मुद्दा आहे की जे रोहिंग्या किंवा घुसखोर आहे. पुन्हा बोंब काय केल्या गेली, इतकं म्हणतात तर सांगा नेमका कोण घुसखोरांची यादी द्या. अरे पण ही निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही आहे ना. ज्याचं नाव कटलं त्यानं समोर यावं. जी यादी अद्ययावत आहे ती निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आहे. यापूर्वीची यादी तर सगळ्या पक्षांकडे आहे, मागच्या निवडणुकीची. करा चेक करून सांगा ही नावं कटलेली आहेत म्हणून. तुम्ही तुमचं पहा ना. काय ह्याच्यातली बोंब होऊन बसायला लागली माहिती आहे का? प्रत्यक्ष हे जे राजकीय कार्यकर्ते आहेत, विरोधी पक्ष आहेत, ते काहीच करायला तयार नाहीत. प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथवरती निवडणूक संपल्याच्या नंतर EVM सील करत असताना तुमचे जे काही तिथे एजंट प्रतिनिधी बसलेले आहेत, BLA, या सगळ्या म्हणजे ब्लॉक लेवल एजंट, आणि BLO जे आहेत ते प्रत्यक्ष शासनाचे अधिकारी आहेत. हे जे सगळे तुमचे तिथे त्या ठिकाणी प्रतिनिधी बसलेले आहेत प्रत्येक राजकीय पक्षांचे, त्यांच्या सहीनं ते EVM सील झालेलं आहे. आणि त्यांच्यापैकी जे उपस्थित असतील मतमोजणीच्या वेळेस त्यांच्या सहीनंच ते उघडलेले, त्यांच्या समोर झालेली ही गोष्ट आहे. मग तुम्ही तुमच्या एखाद्या सगळ्या अशा BLAला पकडलं आणि त्यांच्याकडून सगळी ती यादी घेतली, किती मतदान झालेलं आणि प्रत्यक्ष किती होतं त्याच्यात डिफरन्स दिसला की बोंब करायची ना. मग अजून एक मी तुम्हाला सांगतो, बिहारच्या निवडणुकीच्या बाबतीच्या वेळेस सगळ्या धिंगाणा झाल्याच्या नंतर CCTV देत नाही. निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं निवडणूक निकालाच्या नंतर 45 दिवस हे CCTV फुटेज सांभाळल्या जाईल. एकदा ती मुदत संपल्याच्या नंतर आम्ही ते सांभाळायला बांधील नाहीत. आता झाला हा मुद्दा. डिसेंबरला शेवटी ती तारीख संपली. 14 नोव्हेंबर मला वाटतं काहीतरी निवडणूक निकाल मतमोजणीची तारीख होती बिहारमध्ये. 45 दिवसाच्या नंतर जेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये
आम्ही स्वतः व्हिडिओमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. आता पंचायत दिवसची मुदत संपलेली, तुम्ही पंचायत दिवसामध्ये काहीही हालचाल केलेली नाहीये. अख्ख्या बिहारमध्ये एकही अर्ज असा आलेला नाही की मला CCTV फुटेज पाहिजे. आणि आता तुम्ही जर मागणी करताल तर त्याला काय अर्थ होणार? बरोबर मी पाहतो नंतरच्या आताच्या चर्चेमध्ये वारंवार हे विरोधी पक्षाचे प्रवक्ते निर्लज्जपणे हा जो बौद्धिक भ्रष्टाचार करतात, निवडणूक आयोग मॅनेज झालेला आहे, CCTV फुटेज मागितलं तर देत नाहीत, ते सगळी ह्यांचीच माणसं आहेत, ह्यांचेच कॅमेरे आहेत, ह्यांचेच सुरक्षा सैनिक आहेत, ह्यांचं दिल्ली सरकार आहे. अरे गेले ना पंचायत दिवस संपून, तुम्हाला जी मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही काहीच करणार नाही, फक्त शिव्या शाप देत बसणार. ही जी मानसिकता होऊन बसलेली आहे ना, मोठी विचित्र आहे. विचित्र म्हणण्याच्या पेक्षा म्हणलं ना, ही विकृतीकडे गेलेली आहे. आता ही SIRचा सर्वोच्च न्यायालयात निकाल आल्याच्या नंतर बाबतीतलं अतिशय घाणेरड्या अशा प्रतिक्रिया. घाणेरड्या म्हणजे भाषा चांगली आहे, पण आव असा आणायचा की लोकशाही कसं पूर्णपणे आता काय मरूनच गेलेली आहे लोकशाही, की पूर्णपणे मॅनेज झालेलं आहे. आता सर्वसामान्य माणूस कुठं जाणार? अजित भारती म्हणून माझे फार चांगले व्यंगकार, आवडते व्यंगकार आहेत. हिंदीमध्ये फार छान व्हिडिओ ते करतात. आजकाल त्यांची व्हिडिओ थोडे लांबले, आधी शॉर्ट असायचे, बरे वाटायचे, ते असू दे. त्यांनी ह्या योगेंद्र यादव वगैरे तमाम सगळे हे पंटरेत ना, लिब्रांडू, यांच्यावरती एक फार छान व्हिडिओ केलेला आहे. तुमच्यापैकी कोणी त्यांना फॉलो करत असेल तर जरूर बघा की हे कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसांना भ्रमित करण्याचं काम करतात. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या मुद्द्यावरती जी सनसनी चपराक विरोधकांना मारलेली आहे, त्याच्यामुळे आधीच असलेलं त्यांचा सरदर्द ते अजूनच वाढलेला आहे. आणि हे सगळे या निकालाने सर्द झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचेच धन्यवाद की त्यांनी ही संदिग्धता मिटवली आणि निवडणूक आयोग जे काही काम करतो आहे चांगलं, त्या कामाला तुम्ही आडकाठी न आणता पाठबळ दिलं, त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचेच धन्यवाद. इथेच थांबूयात. स्वधर्म जागृतीचा विधान